ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा धाबा येथे 85,000चा वॉटर कूलर जानेवारी 2025 मध्ये दिला होता. प्रत्यक्षात हा वॉटर कूलर शाळेत लागलाच नाही. शाळेत शिकणाऱ्या शेकडो मुलांना शाळेजवळ असलेल्या एका खासगी विहिरीच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे. हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा असलेल्या शाळेत घडला आहे. 100 वर्ष पूर्ण केलेल्या ब्रिटिशकालीन जिल्हा परिषदेचा शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सन 2018 मध्ये शाळेत वॉटर कूलर आलेच नसल्याची माहिती मुख्याध्यापिका जया कंचारलावार यांनी दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक येलमोले यांनी दूषित पाणी पिल्याने आरोग्याचा धोका वाढला असल्याचे सांगितले. हा वॉटर कूलर केवळ कागदावरच असल्याचे माहिती अधिकाऱ्यातून पुढे आले आहे. माहितीचा अधिकार टाकणारे प्रवीण मेश्राम यांनी निष्पक्ष चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. सद्यस्थितीत शाळेपासून जवळच असलेल्या एका खासगी विहिरीच्या पाण्यातून मुले तहान भागवित आहेत. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी नळातील पाण्यात जंतू आढळले होते. पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकांना जाब देखील विचारला होता. शुद्ध पाणी म्हणजे काय, नेमकं नळाचंच आम्ही वापरल्या जातो. 4 दिवस झाले नळ न आल्यामुळं विहिरीचं पाणी घेऊन वापर चालू आहे. जुना जो आरो होता तो बंद आहे. आमच्याकडे आरो तर नवीन या वर्षात काही आला नाही, या 1-2 वर्षात. विहिरीचं पाणी आम्ही वापर करून राहिलो नळ न आल्यामुळं. आता इथं आल्यावरही किंवा सुरुवातीला तिथं टाकतात किंवा काय माहीत नाही. आता बरेचसे ते वापरतात, आम्ही बी वापरतो, मुलांना बी देतो, आम्ही बी घेतो. शाळेचं पुरं स्टाफ वगैरे तोच पाणी घेतो. तर पहिला विषय आरोग्याचा तर ते गोष्ट बरोबर आहे. नळ न आल्यामुळं आता नाईलाज आम्हाला ते पाणी वापरावं लागतं. ग्रामपंचायत धाबाचा अजून एक अजब कारभार. झेडपी शाळेला माझ्याकडे ऑनलाईन काढलेले एक वाउचर आहे. ते म्हणजे 22/1/2025 रोजी वाउचर नंबर आहे 12. लिहिलेलं आहे झेडपी शाळेला वॉटर कूलर खरेदी. त्याची किंमत आहे 85,000. पण आज आम्ही झेडपी शाळेला भेट दिली असता तिथं विचारणा केली की वॉटर कूलरचं तुम्ही पाणी देता का मुलांना. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोणतेही वॉटर कूलर उपलब्ध नाही आणि आम्हाला मिळालेलं नाही. पण भ्रष्टाचार करण्याची हे एक नवीन शक्कल ग्रामपंचायतनी निवडलेली आहे. आपण समजतो मुलं ही देवाघरची फुलं. धाब्यातली ही प्रमुख संस्था ग्रामपंचायत. शाळेतील जे मुलं आहेत ते आपल्या गावचं भविष्य आहे. त्यांच्याकडे स्वतः खिशातून पैसे खर्च करून सेवा देणारी लोक गावातली पुढारी असतात. पण जो पैसा शाळेच्या नावावर त्यांनी खर्च केला आहे तो फक्त वाउचरपुरता खर्च केला आहे. आज नवीन शक्कल लढवून त्यांनी खर्च करण्याचा एक डाव साधला. मला असं वाटते की ते काम कोणतं करू हे विचार करण्यापेक्षा कोणतं वाउचर लावून खर्च करू याच्यावर त्यांचा जास्त भर आहे. आज दिवसेंदिवस हा भ्रष्टाचार एक दिवस नवीन भ्रष्टाचार पुढे येत आहे. अशा पुढारीला आणि अशा कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावून आमच्या धाबा ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला गाववासियांना न्याय द्यावा. पोषण आहार स्वयंपाकाच्या बाया आहोत. आज 15 दिवस झाले नळ नाही येत आहे. आम्ही विहिरीचं पाणी आणून स्वयंपाक करत आहोत. पोरायले पाणी प्यायला देत आहोत. आपल्या इथं जे आधी नळ येत होते तर आम्ही टंकीचंच पाणी घेत होतो. येतं थंड पाणी की मुलाला मिळत नाही. आम्ही नळाचंच पाणी पोरायला देत होतो, पाईपाचंच पाणी. जे आधी ते आरो होतं पाण्याचं ते फिल्टर काही दुरुस्ती बंद झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पाणी शुद्ध करून मुलांना देतो. त्या योजना मला आता माहिती नाही. 2018च्या अगोदर वॉटर कूलर होतं, त्यानंतर आम्हाला मिळालं नाही.